ओके, आजच्या लेक्चरला आपण स्टार्ट करणार आहे आपली थर्ड टाईपची सायकल, जी डिझेल सायकल किंवा ज्याला म्हटलं जातं कॉन्स्टंट प्रेशर सायकल. ऑटो सायकल जी आपण लास्ट लेक्चरला पाहिली ती, आणि डिझेल सायकल, या दोनच सायकलवर तुम्हाला न्यूमरिकल आहे. तर या दोन सायकलचे डेरिव्हेशन्स थोडेसे आपण व्यवस्थित बघून घेतोय. कॅरनॉटचं बी सांगितलं होतं मी तुम्हाला. यापुढच्या ज्या दोन्ही सायकल, एक ड्युएल आणि एक ब्रेटन सायकल, त्यांचे आपल्याला डेरिव्हेशनचं काही काम नाही आहे. सो ग्राफ आणि ह्या प्रोसेस इफिशियन्सीचा फॉर्म्युलापर्यंत आपण बघू, आणि जे कॉम्प्रेशन रेशोवाले कॉम्प्रेशन रेशोवरून फॉर्म्युला बनतो तो फॉर्म्युला आपण डायरेक्ट लिहून घेऊ. त्यामुळे ते डेरिव्हेशन वाचून जाते. सो बघा, आजचं डिझेल सायकल बघून घेऊ. डिझेल सायकलमध्ये मी प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर वर्सेस एंट्रोपी या दोन्ही डायग्राम काढून ठेवले आहेत, दोन्ही कर्व काढलेले आहेत. तर प्रोसेस तर तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल की एक्झॅक्टली प्रोसेस होते कशी आहे ना. आणि नावातच सांगितलंय डिझेल सायकल, याचा अर्थ ही डिझेल इंजिनसाठी ऍप्लिकेबल राहते. हे डिझेल हे सायंटिस्टचं नाव आहे ना. तुम्ही विन डिझेल नाव ऐकलं असेल, एक ऍक्टर आहे, फास्ट अँड फ्युरियस सगळ्यांनी भारी असतील खूप सो. तर त्याचं विन सरनेम डिझेल आहे. तर डिझेल हे सरनेम आहे बेसिकली सायंटिस्टचं, आणि त्याच्यावरून त्याने ही डिझेल सायकल इस्टॅब्लिश केली. आणि या डिझेल सायकलचं ऍप्लिकेशन काय, डिझेल इंजिन आहे. हां, परफेक्टली ॲज इट इज ऍप्लिकेशन आहे का, नाही. थोडेफार ॲक्च्युअलमध्ये आणि प्रॅक्टिकल याच्यामध्ये आणि ॲक्च्युअल याच्यामध्ये थोडेफार फरक पडतातच. सॉरी, मी चुकी तेच म्हणून दिलं का, थेरॉटिकल याच्यामध्ये आणि प्रॅक्टिकल करण्यामध्ये फरक पडतोच. सो थेरॉटिकल राहतं हे बेसिकली, जे आपण कर्व वगैरे ड्रॉ करतो, आणि प्रॅक्टिकली जे आपल्याला ॲप्लिकेशन बघायला भेटते ते तुमचं डिझेल इंजिन. तर बघा, पहिली प्रोसेस जी आहे डिझेल इंजिनमध्ये काय होतं, पहिला कॉम्प्रेशन स्ट्रोक. कॉम्प्रेशन होणार आहे, हीट बाहेर जाते का, नाही. आयसेंट्रोपिक कॉम्प्रेशन, हीट बाहेर गेली नाही. याचा अर्थ काय होता, आयडियाबॅटिक प्रोसेस, रिव्हर्सिबल आयडियाबॅटिक प्रोसेस. रिव्हर्सिबल आयडियाबॅटिक प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, आयसेंट्रोपिक प्रोसेस म्हणत असतो. रिव्हर्सिबल आयडियाबॅटिक प्रोसेस. कॉम्प्रेशन झालं. कॉम्प्रेशन झाल्यावर तुम्हाला आठवतंय का, तो इग्निशन लॅग नावाचा फेज होता. म्हणजे पिस्टन जो आहे तो अबाउट टू रीच टीडीसी होता, म्हणजे पिस्टन टीडीसी ला पोहोचलेला राहतो. तरी पण त्या ठिकाणी बर्निंग सुरू होत नाही, एक्सपान्शन स्ट्रोक सुरू होत नाही. त्या कॉन्स्टंट प्रेशरवर एक पर्टिक्युलर थोडासा टाइम भेटायचा आपल्याला. त्याला आपण काय म्हटलं होतं, इग्निशन लॅग. जळण्यासाठी तो लागलेला वेळ ना, पूर्ण डिझेल जळण्यासाठी लागलेला वेळ, तो काय होता, इग्निशन लॅग. आणि मी तुम्हाला त्यामध्ये लिहून बी दिलं होतं की त्या ड्युरेशन मध्ये प्रेशर जे राहतं ते काय राहतं, कॉन्स्टंट. प्रेशर काय राहतं, कॉन्स्टंट राहतं, आणि व्हॉल्यूम इन्क्रीज होत राहतं. हिअर इट इज प्रोसेस 2 to 3. प्रेशर काय, कॉन्स्टंट. पहिले जो गॅस होता त्याला कॉम्प्रेस झालं, प्रेशर कॉन्स्टंट झालं, व्हॉल्यूम थोडंफार इन्क्रीज होतं. इथून काय होईल, एक्सपान्शन. एक्सपान्शन झालं म्हणजे हीट बाहेर जाते का, नाही. हीटमुळे पिस्टन पुढे येतो, खाली. म्हणजे काय होतं, एक्सपान्शन होतंय पण हीट बाहेर गेली नाही. म्हणजे कोणती आहे, आयडियाबॅटिक प्रोसेस. रिव्हर्सिबल आयडियाबॅटिक एक्सपान्शन. रिव्हर्सिबल आयडियाबॅटिकलाच काय म्हणतो आपण, आयसेंट्रोपिक. 3 to 4 काय मग तुमचं, आयसेंट्रोपिक एक्सपान्शन. आणि त्यानंतर कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर जेवढी पण हीट जनरेट झाली ती सगळी रिजेक्ट होत जाते. ठीक आहे, कॉन्स्टंट व्हॉल्यूमवर जेवढी पण हीट जनरेट झाली ती सगळी हीट काय होणार आहे, रिजेक्ट होणार आहे. सो काय समजलं, आयसेंट्रोपिक कॉम्प्रेशन, कॉन्स्टंट प्रेशर, आयसेंट्रोपिक एक्सपान्शन, कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ठीक आहे, किती प्रोसेस आहेत मग टोटल, 4. 4 पैकी डिझेल सायकल कन्सिस्ट ऑफ 4 प्रोसेसेस इन विच 2 आर आयसेंट्रोपिक प्रोसेस है ना. आयसेंट्रोपिक म्हणजेच काय, रिव्हर्सिबल आयडियाबॅटिक प्रोसेस आहे. अँड 1 इज ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड अदर इज ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस. 1 कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस अँड 1 कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस. कर्व माहिती आहे तर मग तुम्हाला हे ताण नाही राहत की लिहायचं काय, हे माहित राहतं आपल्याला. मी तुम्हाला कालच हे कर्व सांगितलंय. एंट्रोपी कधी कॉन्स्टंट राहते, ज्यावेळेस अमाऊंट ऑफ हीट चेंज इन हीट काय राहतं, 0. चेंज इन हीट कुठं 0 आहे, 1 to 2 आणि 3 to 4 मध्ये, आयडियाबॅटिक प्रोसेसमध्ये. त्यावेळेस लाईन्स काय राहतील, स्ट्रेट. आणि ह्या प्रोसेसमध्ये 2 to 3 मध्ये काय होतं, टेम्परेचर वाढतं ना, कॉम्प्रेशन तिथं थांबतं, व्हॉल्यूम वाढत राहतो. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, PV इक्वल टू NRT वरून. तर मग टेम्परेचर काय होतं, 2 to 3 मध्ये वाढतंय. आणि इथं काय होतंय बेसिकली, मग हीट इनपुट, इथं काय, हीट आउटपुट, हीट रिजेक्टेड. हीट ऍक्सेप्टेड ॲट कॉन्स्टंट प्रेशर, हीट इज रिजेक्टेड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. हीट ऍक्सेप्ट केली याचा अर्थ काय, टेम्परेचर वाढली म्हणून कर्व वरती जातो. 3 ते 4 मध्ये परत आयसेंट्रोपिक आहे म्हणून स्ट्रेट लाईन, आणि 4 ते 1 मध्ये हीट रिजेक्ट होते म्हणून टेम्परेचर काय झालं पाहिजे, कमी झालं पाहिजे. म्हणून इथून इथं बघा टेम्परेचर काय केलंय आपण, खाली आणलेलं. दॅट्स इट. TS डायग्राम आपण कळलं, सिंपल आहे. 4 प्रोसेसचे 4 पॉईंट लिहून घे परत.
प्रोसेस 1 to 2 जे तुम्हाला माहिती आहे तेच तिथे लिहायचं राहतं. प्रोसेस 1 to 2 काय? आयसेंट्रोपिक कॉम्प्रेशन प्रोसेस इन विच द एअर गेट कॉम्प्रेस्ड. डिझेल इंजिन आहे ना, हे 2 स्ट्रोक साठी राहतं बरं. हे 2 स्ट्रोकचं आहे बेसिकली ऍप्लिकेशन, ही सायकल सॉरी. 1 to 2 मध्ये होतं काय की एअर काय होते? कॉम्प्रेस्ड होते. आणि कॉम्प्रेस कसं होणार आहे? आयसेंट्रोपिकली होते किंवा रिव्हर्स एडियाबॅटिक प्रोसेस आहे. सो प्रोसेस 1 to 2 इज अ आयसेंट्रोपिक कॉम्प्रेशन प्रोसेस इन विच द एअर गेट कॉम्प्रेस्ड. सिंपल. आता तुम्हाला हे कळायला लागलं असेल. पहिले एक दोन सायकल तुम्हाला थोड्या टफ वाटल्या असतील, पण या सायकल पासून थोडं तुम्हाला कळायला लागेल की हा हे असं राहतं ते तसं राहतं. 1 to 2 काय आहे? कॉम्प्रेशन आहे. कसं कॉम्प्रेशन आहे? आयसेंट्रोपिक. इथं एअर काय होणार आहे? कॉम्प्रेस होणार आहे. तेच दिलंय मी इथं. इट इज अन आयसेंट्रोपिक प्रोसेस इन विच द एअर गेट्स कॉम्प्रेस्ड. ठीक. 2 to 3 प्रोसेस 2 to 3 काय दिसतंय? प्रेशर कॉन्स्टंट आणि काय सांगितलं? हीट ऍड होते. बघा इथं प्रोसेस 2 to 3 इज अ कॉन्स्टंट pressure process. During this, the heat is added into the compressed air from the external source. तुम्हाला आठवतंय आपण ते फ्यूल इंजेक्टर मधून फ्यूल इंजेक्ट करायचो, त्याच्यामुळे हीट ऍड व्हायची. हिअर इट इज. काय सांगितलं की प्रोसेस 2 to 3 काय? कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस आहे. याच्यामध्ये होणार काय? हीट ऍडिशन होईल. कधी होईल? ज्यावेळेस कॉन्स्टंट प्रेशर राहील. तर तेच लिहिलंय. ड्युरिंग दिस हीट इज गेट ऍडेड इनटू द कॉम्प्रेस्ड एअर फ्रॉम अन एक्सटर्नल सोर्स. जी कॉम्प्रेस झालेली एअर होती त्याच्यामध्ये तुम्ही हीट ऍड केली ऍट कॉन्स्टंट प्रेशरला, आणि जी हीट ऍड झालेली ती कोणामुळे झाली? बिकॉज ऑफ द एक्सटर्नल सोर्स. दॅट इज व्हॉट यू हॅव टू राईट. सिंपल आहे. मला नाही वाटत हे काही जास्त टफ राहील म्हणून तुमच्यासाठी. प्रोसेस 3 to 4 कोणतीही प्रोसेस परत आयसेंट्रोपिक आहे. याच्यामध्ये काय होतं? एक्सपान्शन. तर लिहा 3 to 4 मध्ये 3 to 4 इज अन आयसेंट्रोपिक प्रोसेस इन विच एअर गेट एक्सपांड. ठीक आहे. प्रोसेस 4 to 1 हियर इट इज. प्रोसेस 4 to 1 व्हॉल्यूम काय? कॉन्स्टंट आहे. सो हीट काय होते? रिजेक्ट होते. ये मग इथं इट इज अन कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेस ड्युरिंग विच द हीट गेट रिजेक्टेड. कोणाकडून? गॅस कडून. कोणाला? बाहेर सिंकला. तेच लिहिलंय. इट इज अन कॉन्स्टंट व्हॉल्यूम ड्युरिंग विच द हीट इज गेट रिजेक्टेड बाय द एअर टू द एक्सटर्नल सिंक. आणि कधीपर्यंत हीट रिजेक्ट होते? जोपर्यंत परत एअरची जी कंडिशन आहे किंवा इंजिनची कंडिशन जी आहे ती कुठे येऊन जात नाही? टिल इट रिचेस द कंडिशन 1. 4 पासून 1 पर्यंत परत येऊन जात नाही. तेवढं टेम्परेचर कमी होत नाही तोपर्यंत हीट काय होत जाते? रिजेक्टच होत राहते. सो रिपीट करूया एकदा. काय सांगितलं? प्रोसेस 1 to 2 कोणती आहे? आयसेंट्रोपिक कॉम्प्रेशन. काय होणार आहे? एअर गेट्स कॉम्प्रेस्ड है ना. कोणाकडून? एक्सटर्नल सोर्स. सॉरी एअर गेट कॉम्प्रेस. इतकंच लिहायचं याच्यामध्ये. प्रोसेस 2 to 3 प्रेशर काय? कॉन्स्टंट. हीट काय होते? ऍड होते. कोण ऍड करताय? एक्सटर्नल सोर्स. तेच दिले आपण. इट इज अन कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस ड्युरिंग विच द हीट इज गेट ऍडेड टू द कॉम्प्रेस्ड एअर फ्रॉम द एक्सटर्नल सोर्स. प्रोसेस 3 to 4 काय होतं? आयडियाबॅटिक एक्सपान्शन किंवा आयसेंट्रोपिक एक्सपान्शन. प्रोसेस 3 to 4 इज आयसेंट्रोपिक एक्सपान्शन प्रोसेस ड्युरिंग विच एक्सपान्शन होतंय तर व्हॉल्यूम काय होणार आहे? वाढणार आहे. कॉम्प्रेशन एक्सपान्शन. एअर काय झाली होती? कॉम्प्रेस. इथं काय होणार आहे? एअर एक्सपांड होणार आहे. प्रोसेस 4 to 1 तेच लिहिलंय नाही तर. इट इज अन आयसेंट्रोपिक एक्सपान्शन प्रोसेस ड्युरिंग विच एअर गेट्स एक्सपांड. प्रोसेस 4 to 1 व्हॉल्यूम काय? कॉन्स्टंट. हीट काय होणार आहे? रिजेक्ट होणार आहे. कोण करणार आहे? एअर. कोणाला करणार आहे? एक्सटर्नल सिंकला. हा सिंक. सोर्स नाही. सोर्स कडून आपण हीट घेत असतो, सिंकला आपण हीट देत असतो. कॅरनॉट इंजिन आहे तुमचं. प्रोसेस 4 to 1 मध्ये काय राहतं? प्रोसेस 4 to 1 सेज की this process is at the constant volume and the heat is get rejected at a constant volume from the air to get from air to the external sink. कधी पर्यंत? till it reaches the condition till it reaches the condition 1. ठीक झालं. आता आपण स्टार्ट करूया याचं डेरिवेशन. इफिशियन्सीचा फॉर्म्युला डिराइव्ह करावा लागेल ना. ओके. इफिशियन्सी काय सांगितलं होतं? लास्ट लेक्चरला आपण सांगितलंय, त्याच्या पहिले पण शिकलो आपण. इफिशियन्सी इज इक्वल टू काय? आउटपुट अपॉन इनपुट. या सायकल्स मध्ये आउटपुट म्हणून काय भेटते आपल्याला? वर्क. आणि इनपुट म्हणून काय देतोय आपण? हीट. कोण देतोय? एक्सटर्नल सोर्स कडून हीट घेऊन देतोय आपण. इथे टाकली ना आपण हीट. ही काय राहणार आहे आपली? इनपुट. आणि जे वर्क भेटतं ते काय राहतं आपलं? आउटपुट. मग आता तेच लिहिणार. काय लिहिणार? वर्क अपॉन क्यूइंग. ठीक आहे. बघूया. सगळ्यात पहिले आपण क्यूइंग काढू मग. आणि अमाऊंट ऑफ हीट ऍडेड. हीट इनपुट म्हणा किंवा हीट ऍडेड म्हणा.
काय राहतं क्यू इन इज इक्वल टू फॉर्म्युला आठवतोय कालचा क्यू इज इक्वल टू काय लिहून दिलं तुम्ही एम सी डेल्टा टी सी काय होतं तुमचं स्पेसिफिक हीट ही तुम्हाला आता स्पेसिफिक हीट काय राहतं हे माहिती पाहिजे जर नसेल माहिती तर लक्षात घ्या की स्पेसिफिक हीट काय राहतं की 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढवण्यासाठी त्या पर्टिक्युलर सबस्टन्सला जितकी हीट द्यावी लागते त्याला म्हटलं जातं त्याची स्पेसिफिक हीट ठीक तर हे मास आपण 1 kg कन्सिडर करतो आणि सी ची व्हॅल्यू दोन वेगवेगळ्या व्हॅरी करतात एक स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर राहतं आणि एक स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम राहतं हे गॅसेससाठी राहतं जर लिक्विडसाठी कन्सिडर केलं तर फक्त सी राहतं जाऊ ते तुम्हाला काही त्याचं काही घेणं देणं नाही तुम्ही थर्मोडायनामिक्समध्ये शिकले असाल तर खूप चांगलं जर नसेल माहिती तर आपण एखाद दिवस वेगळं लेक्चर ठेवूया पूर्ण डिटेल बेसिक समजण्यासाठी पण आता आपण याला मध्ये नाही टाकत इथं एम सी डेल्टा टी होतं चला ठीक आहे हीट इनपुट कुठं झालंय बिटवीन द प्रोसेस 2 to 3 आणि 2 to 3 मध्ये प्रेशर काय कॉन्स्टंट आहे पी इक्वल टू सी दिलंय ना मी प्रेशर कॉन्स्टंट तर इथं काय देणार तुम्ही सी पी स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर तर क्यू इज इक्वल टू काय म्हणता येईल एम सी पी डेल्टा टी मास 1 kg कन्सिडर करून घे किंवा बुक मध्ये तर कन्सिडर पण नाही केलंय तुम्ही पाहिजे ते इथं मेन्शन करून घ्या दॅट मास इज 1 kg ठीक आहे 1 into Cp ची व्हॅल्यू Cp as it is to डेल्टा T m Cp डेल्टा T डेल्टा T कुठून कुठपर्यंत आहे टेम्परेचर बघा फायनल प्रोसेस फायनल कुठे आहे 3 वर इनिशियल कुठे आहे 2 वर दॅट इज m into T3 minus T2 असंच लिहा 1 into Cp into T3 minus T2 ठीक आहे त्यानंतर हे झालं पहिलं तुमचं अमाऊंट ऑफ हीट ऍड इट अजून काय पाहिजे अमाऊंट ऑफ हीट रिजेक्टेड वर्क डन माहिती ना कालचं एक्झाम्पल 100% दिलं त्यामधनं 80% काम केलं उरलेली हीट का होऊन जाते रिजेक्ट किती दिली तुम्ही इन 100 किती रिजेक्ट झालं 20 हे काय मग तुमचं वर्क 100 मार्काचे पेपर दिला त्यापैकी तुम्ही 80 मार्काचा सोडवला 20 मार्काचा नाही जमला तर हा पेपर काय केला तुम्ही रिजेक्ट एवढा तुम्हाला इनपुट मध्ये भेटला होता हे काय तुमचं वर्क डन आपल्याला वर्क काढायचंय तर वर्क इज इक्वल टू काय लिहिणार मग तुम्ही 100 - 20 क्यू इन मायनस क्यू आर क्यू इन काढलं हीट रिजेक्टेड बी काढून घे सोबत हीट रिजेक्टेड दॅट इज क्यू आर इज इक्वल टू अगेन काय लिहिणार एम इंटू पण रिजेक्ट कुठं झालेली हीट बिटवीन द प्रोसेस 4 to 1 4 to 1 मध्ये व्हॉल्यूम काय कॉन्स्टंट एम इंटू सीबी इंटू डेल्टा टी ओके सो एम सीबी डेल्टा टी मध्ये आपण व्हॅल्यूज पुट करूया so qr is equal to m again 1 cv as it is delta t final minus initial करा 1 minus 4 final कुठे आहे प्रोसेस कुठून कुठे चालली आहे 4 कडून 1 कडे है ना एरो दिसतोय ना 4 कडून 1 कडे तर इनिशियल कोण आहे तुमचा 4 फायनल कोण आहे तुमचा 1 तर t1 minus t4 ठीक तर qr is equal to काय लिहिणार तुम्ही cv into t1 minus t4 आता काल बघा एक लास्ट डेरिवेशन मध्ये आपल्या एक लास्ट ठिकाणी आपण मायनसने चेंज केलं होतं ते आता मी याच ठिकाणी चेंज करून देतोय तो कन्सेप्ट समजून घ्या की जी हीट रिजेक्ट होते बॉडीमधून ती हीट निगेटिव्ह कन्सिडर केली जाते आणि जी हीट ऍब्झॉर्ब होते ती पॉझिटिव्ह कन्सिडर केली जाते तर हीट इनपुट किंवा जी ऍब्झॉर्ब झाली ती पॉझिटिव्ह घ्या हीट जी रिजेक्ट झाली आहे त्याला काय कन्सिडर करणार तुम्ही मायनस तर इथं काय आलं असतं मायनस मायनस ठीक आहे सो क्यू आर इज इक्वल टू मायनस ऑफ सीबी इंटू t1 मायनस t4 झालं आता बघा मी काय करतोय मला हे मायनसचं साईन नको आहे सो मायनस जर मी मध्ये मल्टिप्लाय करून दिला तर काय होईल मायनस t1 प्लस t4 असं होईल ना मायनस t1 प्लस t4 प्लस याच्यासोबत काहीच साईन नाही म्हणजे कशामध्ये प्लस मध्ये प्लस इंटू मायनस 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 प्लस cb इज इक्वल टू काय दिले t4 मायनस t1 ठीक आहे क्यू आर ची व्हॅल्यू भेटली क्यू इन ची व्हॅल्यू भेटून दिली अमाऊंट ऑफ हीट रिजेक्टेड अमाऊंट ऑफ हीट इनपुट हीट रिजेक्टेड आणि हीट गेन दोन्ही व्हॅल्यूज भेटल्या ना याच्यानंतर क्यू इन क्यू आर याच्यावरून काय फाइंड आउट करू शकता तुम्ही वर्क सो वर्क इज इक्वल टू काय होईल क्यू इन मायनस क्यू आर वर्क इज इक्वल टू काय होईल क्यू इन अमाऊंट ऑफ हीट गेन मायनस अमाऊंट ऑफ हीट रिजेक्टेड ही व्हॅल्यू आहे क्यू इन ची Cp into T3 minus T2 minus Cp into T3 minus T3 लिहिलं गेलं T3 minus T2 minus QR ची व्हॅल्यू काय Cb into
T4 मायनस T1. ठीक आहे, हे काय भेटलं तुम्हाला W. याचं काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, W सोबत काय पाहिजे इफिशियन्सीसाठी, क्यू इन, जी व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. सो इफिशियन्सी इज इक्वल टू काय करणार, नेट वर्क डन डिवाइड बाय क्यू इन. नेट वर्क डन डिवाइड बाय क्यू इन. सो नेट वर्क डन ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, क्यू इन ची व्हॅल्यू माहिती आहे. दोन्ही व्हॅल्यूज पुट करून घेऊ. मी काय करतो आता, इथं मला जागा नाही आहे. सो एक काम करतो मी, डब्ल्यू नेट ची व्हॅल्यू, डब्ल्यू नेट काय, क्यू इन मायनस क्यू आर डिवाइड बाय क्यू इन. दोघं काय होऊ शकतात, कॅन्सल. म्हणजे असं कॅन्सल नाही होऊ शकत कारण इथं मध्ये साइन कोणतं आहे, मायनस. पण सेपरेट डिव्हिजन तर होऊ शकतं. तर सेपरेट डिव्हिजन केलं म्हणजे काय होईल ते, क्यू इन अपॉन क्यू इन डिवाइड बाय क्यू इन किती झालं, 1 मायनस क्यू आर ॲज इट इज डिवाइड बाय इथं काय होऊन जाईल, क्यू इन. दिसतंय काय, हां. तर मग आता इथं फक्त कसली व्हॅल्यू टाकायची, क्यू आर ची, आणि इथं कसली व्हॅल्यू टाकायची, क्यू इन ची. आता हे मायनसचं साइन घेऊन फिराल का मग तुम्ही, नाही, आपण व्हॅल्यू क्यू आर ची ही टाकू. ग्राफ राहू देऊ आपण, आपल्याला ग्राफचं काम पडेल. सो हिअर इफिशियन्सी इज इक्वल टू 1 मायनस क्यू आर ची व्हॅल्यू किती आली तुमची, CV इंटू T4 मायनस T1 डिवाइड बाय क्यू इन ची जी व्हॅल्यू आहे, क्यू इन ची व्हॅल्यू किती आहे, CP तुम्ही लिहिलेली, तुम्हाला माहित पाहिजे, CP इंटू T3 मायनस T2. झालं इफिशियन्सीचा फॉर्म्युला. इथपर्यंतचे सगळे फॉर्म्युले माहित पाहिजे तुम्हाला, 4-5 सायकलचे. आता तुम्हाला हे माहित नसेल तर लक्षात घ्या की गॅमा एक टर्म राहते, PV रेस टू गॅमा लिहिलं होतं ना आपण आयडियाबॅटिक प्रोसेससाठी. गॅमा इज इक्वल टू काय राहतो, दॅट इज CP अपॉन CV. गॅमा काय राहतो तुमचा, रेशो ऑफ स्पेसिफिक हीट. रेशो ऑफ स्पेसिफिक हीट. कारण CP आणि CV काय, स्पेसिफिक हीट एट कॉन्स्टंट प्रेशर, स्पेसिफिक हीट एट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. दोन्ही स्पेसिफिक हीटचा रेशो म्हणजे काय, गॅमा. ठीक आहे, तर गॅमाची व्हॅल्यू काय राहते, CP अपॉन CV. आणि मी जर इथं पाहिलं तर मला हे उलट दिसतंय ना, CP खाली आहे, CV वरती आहे. रिव्हर्स करून घेऊ, वरचा CV आपण कुठं आणू शकतो, खाली. फॉर्म्युला काय बनून जाईल तुमचा, फायनल फॉर्म्युला ऑफ इफिशियन्सी इन टर्म्स ऑफ टेम्परेचर. इफिशियन्सी इज इक्वल टू 1 मायनस CV अपॉन CV. आता उलट होतं ना, CV अपॉन CV केलं तर काय राहतं, 1 मायनस 1 अपॉन गॅमा होते, 1 अपॉन गॅमा. हे कळलं असेल तर ठीक आहे, नाही कळलं असेल तर मला विचारा, तुम्ही मेसेज करून मी तुम्हाला सांगेल. दादा मी सांगूनच देतो, रिस्क घ्यायची कशाला. ओके, काय लिहिलं मी, इफिशियन्सी इज इक्वल टू 1 अपॉन गॅमा T4 मायनस T1 ॲज इट इज, T3 मायनस T2 T1 ॲज इट इज. इथं काय होतं, गॅमा इज इक्वल टू CP अपॉन CV होतं ना आपल्याकडे. मी काय केलं, आपल्याला इथं दिसतंय की आपल्याला CV अपॉन CP पाहिजे. तर मग हे जर मी उलट केलं, CV अपॉन CP, तर इथं काय म्हणता येईल, CV अपॉन CP. हे रिव्हर्स केल्यावर म्हटल्यावर हे बी रिव्हर्स करावं लागतं, पण याच्या खाली काहीच नाही म्हणजे काय राहतो, 1. तर याला काय लिहू शकता तुम्ही, CV अपॉन CP च्या जागी 1 अपॉन गॅमा. 1 अपॉन गॅमा, इथं काहीच नाही म्हणजे काय राहतं, 1 अपॉन गॅमा. तर दिस इज द फॉर्म्युला फॉर द इफिशियन्सी. ठीक आहे, आता आपण हाच इफिशियन्सीचा फॉर्म्युला कन्वर्ट करणार आहे इन टर्म्स ऑफ कॉम्प्रेशन रेशो. ठीक, कन्वर्ट करूया मग कॉम्प्रेशन रेशोच्या फॉर्ममध्ये. इतकं व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे तुम्ही पहिले. बघा आता कॉम्प्रेशन रेशो आपण कालच शिकलो होतो, कॉम्प्रेशन रेशो काय राहतं लक्षात असेल तुम्हाला. हे तुमचं हाफ डेरिव्हेशन झालं, म्हणजे तुम्हाला डेरिव्हेशन विचारले गेले ना तर मला तर वाटतं इथपर्यंतच येते. पुढची कधी इथून पुढचा पार्ट येण्याची शक्यता फार कमी आहे. कॉम्प्रेशन रेशो काय होतं, VS प्लस VC डिवाइड बाय VC है ना, VS प्लस VC डिवाइड बाय VC. बरोबर, VS प्लस VC डिवाइड बाय VC, दॅट इज स्वेप्ट व्हॉल्यूम म्हणून घ्या. मी याला स्ट्रोक व्हॉल्यूम लिहून दिलंय, कदाचित तुमच्या कॉलेजमध्ये याला स्वेप्ट व्हॉल्यूम म्हटलेलं आहे. तर स्वेप्ट व्हॉल्यूम, स्ट्रोक व्हॉल्यूम एकच राहतं, VS क्लिअरन्स व्हॉल्यूम VC डिवाइड बाय VC. किंवा यालाच मी तुम्हाला सोपा फॉर्म्युला काय दिला होता, कॉम्प्रेशन रेशो इज इक्वल टू व्हॉल्यूम बिफोर कॉम्प्रेशन
डिवाइड बाय वॉल्यूम आफ्टर कॉम्प्रेशन, कॉम्प्रेशनच्या पहिले आणि कॉम्प्रेशनच्या नंतर त्या दोघांचा रेशो म्हणजे CR राहतो. चला बघून घ्या. मग इथं तुम्ही कॉम्प्रेशनच्या पहिले व्हॉल्यूम काय होतं, हे कॉम्प्रेशन आहे तुमचं इथं V1 to V2 आयसेंट्रोपिक कॉम्प्रेशन लिहिलं होतं तुम्ही. कॉम्प्रेशनच्या पहिले काय होतं व्हॉल्यूम V1 आणि कॉम्प्रेशनच्या नंतर काय झालं व्हॉल्यूम V2 लिहून घ्यायचं. मग इथं इट इज V1 upon V2. दॅट्स इट, सिंपल. ठीक आहे. आता यामध्ये मी अजून एक नवीन टर्म ऍड करतोय, ती म्हणजे एक्सपान्शन रेशो, आणि यालाच आपण काय म्हणतो RC म्हणतो ना, कॉम्प्रेशन रेशो RC. इथं मी ऍड करणार आहे आता एक नवीन टर्म विच इज एक्सपान्शन रेशो. एक्सपान्शन रेशो म्हणजे इथं फॉर्म्युला लिहितो. एक्सपान्शन रेशो काय राहील, द वॉल्यूम बिफोर वॉल्यूम आफ्टर एक्सपान्शन डिवाइड बाय वॉल्यूम बिफोर एक्सपान्शन. याच्या उलट आहे बरं, वॉल्यूम आफ्टर एक्सपान्शन डिवाइड बाय वॉल्यूम बिफोर एक्सपान्शन. वॉल्यूम आफ्टर एक्सपान्शन डिवाइड बाय वॉल्यूम बिफोर एक्सपान्शन. ठीक आहे. तर R आता रेशो आणि या एक्सपान्शन रेशोला जसं आपण कॉम्प्रेशन रेशोला RC ने डिनोट केलं, एक्सपान्शन रेशोला डिनोट केलं जातं RE ने. सांगा वॉल्यूम आफ्टर द एक्सपान्शन, एक्सपान्शन कुठे झालं ड्युरिंग दिस प्रोसेस, आयसेंट्रोपिक एक्सपान्शन. सो वॉल्यूम आफ्टर द एक्सपान्शन काय होतं तुमचं V4, वॉल्यूम बिफोर द एक्सपान्शन काय होतं V3. सो RE इज इक्वल टू काय लिहिता येईल सॉरी V4 upon V3, V4 डिवाइड बाय V3. क्लियर आहे. क्लियर, V4 डिवाइड बाय V3. ठीक. चला रफ करू मग आता. याचं काम झालेलं आहे. याचं काम आपल्याला परत पडेल आणि ते नंतर पडणार, तेव्हा आपण परत पाहिजे ते लिहून घेऊ. आता तुमचं थोडंसं हेडॅकवाला पार्ट सुरू होईल इथं. ओके, हे तर भेटून गेलं. आता यामध्ये दोन टर्म नवीन ऍड होत आहेत बरं, एक एक्सपान्शन रेशोची आणि एक टर्म ऍड झाली आहे कट ऑफ रेशो. एक टर्म ऍड केली आपण कट ऑफ रेशो, ज्याला डिनोट करणार आहे बाय युजिंग सिग्मा, सॉरी रो. कट ऑफ रेशोला आपण डिनोट करणार आहे बाय युजिंग रो. कट ऑफ रेशो काय राहील मग आता, व्हॉल्यूम ऍट द एंड ऑफ हीट सप्लाइड टू द व्हॉल्यूम बिफोर द हीट सप्लाइड, व्हॉल्यूम आफ्टर द हीट सप्लाइड असे लिहू. आफ्टर हीट सप्लाइड डिवाइड बाय वॉल्यूम बिफोर हीट सप्लाय. हीट सप्लाय होण्याच्या पूर्वीचा व्हॉल्यूम आणि हीट सप्लाय होण्याच्या नंतरचा व्हॉल्यूम. तर रो इज इक्वल टू, बघा हीट कुठं सप्लाय झाली या ठिकाणी 2-3 मध्ये. व्हॉल्यूम आफ्टर हीट सप्लाय काय आहे तुमचं V3 डिवाइड बाय व्हॉल्यूम बिफोर हीट सप्लाय काय आहे तुमचं V2. ठीक आहे. त्यांना इक्वेशन नंबर देऊन टाकू आपण पाहिजे तर. इक्वेशन 1, दिस कॉम्प्रेशन रेशोचं इक्वेशन 2, एक्सपान्शन रेशोचं इक्वेशन 3 आणि कट ऑफ रेशोचं इक्वेशन 4. आता यांचा वापर करायचा आहे आपल्याला. ठीक. चला आता बघूया इथे. ओके, सो कॉम्प्रेशन रेशो किती आलं होतं आपलं, RC इज इक्वल टू व्हॉल्यूम बिफोर कॉम्प्रेशन किती होतं V1 upon V2 आलं होतं ना. ओके, मी आता कॉम्प्रेशन रेशो आणि एक्सपान्शन रेशो या दोघांचा रेशो घेतोय परत, एक्झॅक्टली त्यांना डिवाइड करतोय RC upon RE. RC ची व्हॅल्यू किती आहे, RC ची व्हॅल्यू V1 upon V2 होल डिवाइड बाय कॉम्प्रेशन रेशो, एक्सपान्शन रेशोची व्हॅल्यू किती येते V4 upon V3. याला असं लिहिलं चालेल का V3 upon V4. काय केलं मी V1 upon V2. आता हे समजत चला शॉर्ट मध्ये जरा काय होतंय, कॉम्प्रेशन रेशो डिवाइड बाय एक्सपान्शन रेशो काय V4 upon V3. हा डिनॉमिनेटरची व्हॅल्यू वरती, याची व्हॅल्यू इथे, तर काय होईल V1 into V3 डिवाइड बाय V2 into V4. दॅट्स इट. असं ते. ओके, चला बघा आता इथं थोडीशी एक ट्रिक आहे. आता तुम्हाला हे माहिती आहे की V4 आणि V1 ची व्हॅल्यू काय राहते, V4 आणि V1 ची व्हॅल्यू काय सेम, कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे ना या ठिकाणी.
तर V4 आणि V1 काय होऊ शकतं, कट होऊ शकतं. ॲज V4 इज इक्वल टू V1, तिथं काय लिहिलंय मी, V4 ची व्हॅल्यू दिसतंय का ते, हां, ॲज V4 इज इक्वल टू V1 खाली लिहून देतो मी इथं. ॲज V4 व्हॉल्यूम ॲट 4 इज इक्वल टू काय, व्हॉल्यूम ॲट 1. तर V4 आणि V1 ची व्हॅल्यू काय होऊ शकते, कॅन्सल होऊ शकते. आणि त्यामुळे इथं काय रेशो भेटला बघा, RC अपॉन RE इज इक्वल टू काय भेटलं, V3 अपॉन V2. पण आता हे जर मी इथं पाहिलं तर फ्रॉम इक्वेशन 4 V3 अपॉन V2 कॅन बी रिटन एज कट ऑफ रेशो. सो फ्रॉम इक्वेशन 4 RC अपॉन RE इज इक्वल टू काय लिहू शकतो तुम्ही, रो. Therefore RC is equal to काय लिहिता येतं, रो इंटू R, कट ऑफ रेशो इंटू एक्सपान्शन रेशो. क्लिअर इथपर्यंतच्या व्हॅल्यू सगळ्या ठीक. आता बघा नेक्स्ट स्टार्ट करू आपण. आता हे तर झालं यांच्या रेशो वगैरे बद्दल. आता आपल्याला रिलेशन्स काढायचे, टेम्परेचर, प्रेशर, याच्या प्रोसेस आहेत ना, कॉन्स्टंट प्रेशर, कॉन्स्टंट आयसेंट्रोपिक एक्सपान्शन, आयसेंट्रोपिक कॉम्प्रेशन, कॉन्स्टंट व्हॉल्यूम, या सगळ्या प्रोसेसवर खेळायचं आपल्याला. इतकं सगळ्यांना क्लिअर आहे. आता मी हा खालचा पार्ट परत रफ करतोय. वाटत असेल तुम्हाला थोडंसं मोठं होतंय, बोर होतंय परत एवढं एक क्लास डेरिव्हेशन बघणार आहे आपण हे डिझेलचं. त्यानंतरचे पुढचे जे 2 राहतील, 3 झाले ना आपले डेरिव्हेशन, पुढचे जे 2 राहतील ते तर मी फक्त इफिशियन्सी पर्यंतचा फॉर्म्युला सांगेल आणि त्यानंतर डायरेक्ट हे फायनल फॉर्म्युला लिहिली, पूर्ण डिराइव्ह नाही करणार, कारण त्याच्यावर न्यूमेरिकल्स बी नाही आहे. न्यूमेरिकलसाठी महत्वाचे आहे म्हणून शिकवतोय मी तुम्हाला, की तुम्हाला फॉर्म्युले बी लक्षात राहतात. इन केस जर नाही फॉर्म्युला लक्षात राहिला तर आपल्याला थोडाफार डिराइव्ह बी करता येतो. चला बघा आता प्रोसेस 1 to 2. काय प्रोसेस 1 to 2? प्रोसेस 1 to 2 अँड प्रोसेस 3 to 4 आर कोणत्या प्रोसेस येते? आयसेंट्रोपिक. आयसेंट्रोपिक प्रोसेस. देअरफॉर चला बघा आता इथं काल एक रिलेशन शिकले होते, कोणतं? EB रेस टू पॉवर गॅमा मायनस 1 इज इक्वल टू काय होतं? कॉन्स्टंट. याच्यावरून मी आता हे पूर्ण इथं लिहितोय बघा. 1 to 2 साठी जर अप्लाय केलं मी फॉर प्रोसेस 1 to 2 साठी T1 V1 रेस टू पॉवर गॅमा मायनस 1 इज इक्वल टू T2 V2 रेस टू पॉवर गॅमा मायनस 1 लिहू शकतो ना सर. तर आपल्याला काय पाहिजे आता? टेम्परेचर मधलं रिलेशन पाहिजे. आता बघा मी करतो काय, बेसिकली इफिशियन्सीचा जो फॉर्म्युला लिहिला होता आपण, इफिशियन्सी इज इक्वल टू काय लिहिलं होतं? 1 - 1 अपॉन गॅमा. चुकलं तर मला लक्षात द्या, की काय लक्षात देणार तुम्ही, बघाल तोपर्यंत सगळं गेलं. 1 अपॉन गॅमा T4 मायनस T3 डिवाइड बाय T2 मायनस T1 असं होतं ना वाटतं. मी एकदा चेक करून घेतो टेक्स्ट बुक मध्ये. फॉर्म्युला काय होता? T4 मायनस T1 होतो सॉरी, आणि डिवाइड बाय T3 मायनस T2. T4 मायनस T1 डिवाइड बाय T3 मायनस T2 हा फॉर्म्युला लिहिला होता आपण. हां, हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, सॉरी हीट ॲडिशन आणि हीट रिजेक्टेड. ठीक. तर यांच्यामध्ये आपण कन्वर्जन आणायचा प्रयत्न करतोय, जसं आपण मागचं बी डेरिव्हेशन केलं होतं. तर T1 T2 मध्ये लिहिणारे रिलेशन T1 अपॉन T2 इज इक्वल टू काय येतं? V2 अपॉन V1 होल रेस टू पॉवर गॅमा मायनस 1. ठीक. चला बघा आता T1 अपॉन T2 इज इक्वल टू काय भेटलं? V2 अपॉन V1 होल रेस टू पॉवर गॅमा मायनस 1. आता नेक्स्ट स्टेप बघा. T1 ची व्हॅल्यू लिहू शकतो आपण, आणि जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर कॉम्प्रेशन रेशोचा जो फॉर्म्युला होता तो काय होता? कॉम्प्रेशन रेशो काय होतं? V1 अपॉन V2. तर तुम्ही याला कॉम्प्रेशन रेशो लिहू शकता. इथे जर मी V1 अपॉन V2 आणलं तर मी याला काय लिहू शकतो? कॉम्प्रेशन रेशो लिहू शकतो ना. तर T1 इज इक्वल टू काय म्हणता येईल? V2 अपॉन V1 होल रेस टू पॉवर गॅमा मायनस 1, आणि हा डिवाइडचा T2 इकडे येताना झाला मल्टीप्लाय. T1 इज इक्वल टू कॉम्प्रेशन रेशो RC, सगळं काही गायब होऊन गेलंय. हां, RC चा व्हॅल्यू काय? V1 अपॉन V2. तर मी आता उलट करायचंय बघा, तेच चाल परत. RC ची व्हॅल्यू काय आहे? V1 अपॉन V2. आपल्याला काय पाहिजे? आपल्याकडे काय आहे? V2 अपॉन V1. याला उलट केलं तर याला पण रिव्हर्स, इथं काहीच नाही म्हणून डिवाइडला 1. तर 1 अपॉन RC लिहू शकतो तुम्ही V2 अपॉन V1 च्या जागी. लिहून टाकू मग इथं 1 अपॉन
आर सी रेस टू पॉवर गॅमा मायनस 1 इंटू T2. इक्वेशन नंबर किती येईल ते आता? किती झालं ते? 4 झालं ते ना वाटतं मागे. इक्वेशन 5 काय भेटलं? T1 च्या जागी तुम्ही काय टाकू शकता? 1/RC रेस टू पॉवर गॅमा मायनस 1 इंटू T2. जसं तुम्ही T2 आणि T1 मध्ये रिलेशन काढलं तर तसं सेम T4 आणि T3 मध्ये पण काढायचं आहे. इथं काढून घेऊ. सिमिलरली T4/T3 मी आता डायरेक्ट याच्यावरून घेतो. T4/T3 बघा 1 च्या समोर काय होतं? 2 आणि 2 च्या समोर 1. तर 4 च्या समोर काय येईल? व्हॉल्यूम मधला 3 आणि 3 च्या समोर व्हॉल्यूम मधला 4 रेस टू पॉवर गॅमा मायनस 1 असंच येईल. किती मिनिट झाले? 11 मिनिट. ठीक आहे. तर T4/T3 इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला? V3/V4 रेस टू पॉवर गॅमा मायनस 1. ठीक. आता यालाच बघा आपण इन टर्म्स ऑफ एक्सपान्शन रेशो लिहू शकतो, कारण एक्सपान्शन रेशोचा फॉर्म्युला काय होता? RE व्हॉल्यूम आफ्टर एक्सपान्शन दॅट इज V4/व्हॉल्यूम बिफोर एक्सपान्शन V3. हा फॉर्म्युला होता एक्सपान्शन रेशोचा. इथे लिहू शकतो आपण दॅट T4 इज इक्वल टू काय होईल? T3 इंटू काय करायचंय? परत उलट करायचंय. तर 1/RE रेस टू पॉवर काय म्हणते? गॅमा मायनस 1. तर T4 इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण? T3 इंटू 1/RC रेस टू पॉवर गॅमा मायनस 1. ठीक आहे. बघा पुढे आता एक स्टेप इथं, कारण मला T1 ची जी व्हॅल्यू ती कशाच्या फॉर्म मध्ये माहिती? RC च्या. आणि जी T4 ची व्हॅल्यू आहे ती कशाच्या फॉर्म मध्ये माहिती मला? RE च्या. तर मी असं करू शकतो की RE ला RC च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो, कारण आता आपण एक इक्वेशन किती नंबर होतं मला लक्षात नाही, त्याच्यावरून लिहिलं होतं की वी नो दॅट RC इज इक्वल टू काय? कट ऑफ रेशो इंटू एक्सपान्शन रेशो. देअरफॉर RE इज इक्वल टू काय लिहिलं जाऊ शकतं? रो जो याच्यासोबत मल्टिप्लिकेशन मध्ये आहे खाली येताना डिवाइड. देअरफॉर दॅट T4 इज इक्वल टू काय म्हणजे T3 इंटू 1/RE च्या जागी काय लिहिणार? RC. आणि डिवाइडचा जो रो आहे तो कुठे चालला जाईल? वरती. हे कळत असेल तुम्हाला आता. आता हे एक्सप्लेन करायचं, पहिलेच लेक्चर खूप मोठं होतं. रेस टू पॉवर काय? गॅमा मायनस 1. T4 ची व्हॅल्यू भेटली इन टर्म्स ऑफ T4 ची व्हॅल्यू भेटली इन टर्म्स ऑफ T3 आणि RC. आता ही व्हॅल्यू तुम्ही इक्वेट करणार आहेत कुठे? इफिशियन्सीच्या फॉर्म्युल्यामध्ये. या दोन्ही व्हॅल्यू T4 आणि T1 च्या इथं आपण फॉर्म्युला लिहिलाय ना, T4 मायनस T1 डिवाइड बाय T3 मायनस T2. सो इफिशियन्सी इज इक्वल टू काय होतं? 1 मायनस 1/गॅमा T4 मायनस T1 डिवाइड बाय T3 मायनस T2. T4 ची व्हॅल्यू मी ही टाकणार आणि T1 ची व्हॅल्यू मी ही टाकणार. ठीक. चला आता डायग्रामचं काम झालंय. आता डायग्राम ड्रॉ करून टाकू आपण. व्हॉल्यूम वगैरे काय इक्वेट करायचे होते ते इक्वेट झाले आपल्या. आता डायग्रामचं काम संपलंय. पूर्ण साईडच ड्रॉ करून घेतो. T1 ची व्हॅल्यू टाकायला. ओके. सो इफिशियन्सी इज इक्वल टू काय म्हणता येईल मग? 1 मायनस 1/गॅमा. T4 च्या जागी काय पुट करू शकतो आपण? T3 इंटू रो/RC रेस टू पॉवर गॅमा मायनस 1 मायनस, त्याला मोठा ब्रॅकेट टाकून देऊ, T1 च्या जागी T2 इंटू 1/RC रेस टू पॉवर गॅमा मायनस 1. ठीक आहे. T4 मायनस T1 डिवाइड बाय खाली काय म्हणते? T3 मायनस T2. सो इफिशियन्सी इज इक्वल टू 1 मायनस 1/गॅमा. हिअर आता बघा थोडंसं इथं चुकण्याची शक्यता आहे कॉमन वगैरे काढण्याची. T3 मायनस T2 ॲज इट इज घेऊन घेतलं. मी जर व्यवस्थित पाहिलं तर दोघांमध्ये मला एक गोष्ट कॉमन दिसते की दोघांच्या डिनॉमिनेटरला RC आणि वरती पॉवर गॅमा मायनस 1 आहे. तर इथं मी याला असं भी लिहू शकतो ना, रो इंटू 1/RC चालेल. तर 1/RC रेस टू पॉवर गॅमा मायनस 1 साईडला काढून घेऊ. इथंच काढतो डायरेक्ट बाहेर. 1/RC रेस टू पॉवर
गॅमा मायनस 1 राहिलं काय मग ब्रॅकेटमध्ये 1/RC रेस टू पॉवर गॅमा मायनस 1 गेलं तर रो राहिलाय T3 राहिलंय T3 इंटू रो रेस टू पॉवर गॅमा मायनस 1 मायनस इथून बी चाललं गेले तर इथं काय राहिलं फक्त T2. दॅट्स इट. हे तुम्हाला एक रिलेशन भेटलं. जास्त असतं आय नो, पण काही निर्णय तुम्ही एक दोनदा व्यवस्थित बघाय मजा यायला लागून जाते, मग तुम्हाला बी जमायला लागून जाईल. काही इथं कठीण नाही राहते, फक्त हे 2-3 स्टेप जे राहतात जे पुट करायचे व्हॅल्यूज राहतात ते माहिती पाहिजे. आणि तुम्हाला वाटत असेल काय किरकिर आहे तर तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. जे तुम्ही डिग्रीला गेले की हे सगळे डेरिव्हेशन एक्झाममध्ये बी विचारले जातात. बघा तुमचा आत्तापासून फायदा होईल. मान्य आहे तेवढपर्यंत तुम्ही विसरून जाल, पण कन्सेप्ट बऱ्यापैकी लक्षात राहून जातात. इफिशियन्सी झालं. एक लास्ट स्टेप आता प्रोसेस डायग्राम जी ड्रॉ केली होती आपण 2 to 3 मध्ये काय होतं प्रेशर कॉन्स्टंट होतं है ना. 2 to 3 चीच का गोष्ट करतोय मी, कारण मला T3 आणि T2 ला कट बीट करायचंय, थोडंसं वेगळं काढायचंय. ठीक, तर मी काय करेल आता, वी नो दॅट इन प्रोसेस 2 to 3 प्रेशर काय होतं कॉन्स्टंट ना. तर प्रेशर ॲट 2 इज इक्वल टू काय लिहू शकता तुम्ही प्रेशर ॲट 3. आणि तुम्हाला हे माहिती आहे की PV इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T राहतं, त्यात प्रेशर बी कॉन्स्टंट म्हटल्यावर काय होऊन जाईल V इकडे V डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. तर याला असं लिहू शकतो आपण V/T इज इक्वल टू कॉन्स्टंट. कधी ज्यावेळेस प्रेशर काय राहतं सेम राहतं, प्रेशर कॉन्स्टंट राहतं. तर याला लिहिता येतं V2/T2 इज इक्वल टू V3/T3. याला काय लिहिता येतं V2/T2 इज इक्वल टू V3/T3. तर T3 इज इक्वल टू T3 काढायचं आहे तर T3 इकडे पाठवला V2 आणि इकडे घेऊन गेलो T2 मल्टिप्लायला V3 V2 इकडे वरती होता, खाली येताना डिवाइड V3/V2. आता परत V3/V2 हा कोणता रेशो होता कट ऑफ रेशो. V3/V2 हा कोणता रेशो होता कट ऑफ रेशो. सो T3 ला तुम्ही असं लिहू शकता, इक्वेशन नंबर मला तर लक्षात नाही आता किती इथे जे बी असेल तुम्ही इथं देऊन टाकायचं. इक्वेशन नंबर 4, 5, 6 जे बी आलं असेल. T3 इज इक्वल टू काय म्हणते T2 इंटू V3/V2 चालू आहे ना. V3/V2 हां काय लिहित होतो आपण T3 इज इक्वल टू T2 इंटू V3/V2 आणि V3/V2 ला काय लिहिलं मी रो. इक्वेशन नंबर जे असेल ते तुम्ही इथं मेन्शन करून द्यायचं. झालं आता लास्ट स्टेपमध्ये आपण मी T3 ची जागी काय टाकणार आता ही व्हॅल्यू. So here efficiency is equal to काय होतं 1 minus 1 gamma. आता 1/RC ला फक्त खालीच लिहितो मी डायरेक्ट RC रेस टू पॉवर गॅमा मायनस 1. मल्टिप्लिकेशन मध्ये ते तर बसणार नाही, समोर खाली लिहावं लागेल. ते आता मल्टिप्लाय बाय हे सारखं आहे बरं, एक सोबतच आहे. इथून पूर्ण एकच ब्रॅकेट आहे. मल्टिप्लाय बाय T3 च्या जागी काय लिहिणार मी T2 इंटू गॅमा मल्टिप्लायला काय गॅमा. हे बघा T3 च्या जागी काय लिहिलं T2 इंटू गॅमा. हा गॅमा म्हणतोय सॉरी मी T2 इंटू रो मल्टिप्लाय बाय रो ॲज इट इज रो ची पॉवर गॅमा मायनस 1 मायनस T2 डिवाइड बाय T3 च्या जागी परत T2 इंटू रो मायनस T2. हा झाला तुमचा इथं ब्रॅकेट कम्प्लीट. ठीक, इफिशियन्सी इज इक्वल टू 1 minus 1 गॅमा इंटू RC रेस टू पॉवर गॅमा मायनस 1 मल्टिप्लाय बाय बघा आता T2 दोघांमध्ये काय कॉमन बाहेर निघू शकतो. खाली पण T2 कॉमन आहे. सो T2 कॉमन काढला, डिनॉमिनेटर मधून पण T2 कॉमन काढला. राहिलं काय बघा आता रो रेस टू पॉवर इथं काहीच नाही म्हटल्यावर काय राहील 1 रो रेस टू पॉवर 1 मल्टिप्लाय बाय रो रेस टू पॉवर गॅमा मायनस 1. काय होतं पॉवर्सची ॲडिशन. पॉवर्सची ॲडिशन म्हटल्यावर काय होणार आहे गॅमा मायनस 1 प्लस 1 प्लस 1 मायनस 1 कॅन्सल. राहिलं काय रोची पॉवर काय राहिली फक्त आता गॅमा ना. बेस सारखा म्हणून पॉवर्सची ॲडिशन केली मी प्लस 1 मायनस 1 कटलं. राहिलं काय गॅमा. तो रो रेस टू पॉवर गॅमा मायनस T2 निघून गेला म्हणून 1 डिवाइड बाय इथं काहीच नाही म्हणून काय राहिलं रो आणि मायनस 1. T2 बाहेर निघून गेला होता. सो हा T2 आणि हा T2 कॅन्सल झाला तुमचा फॉर्म्युला. इफिशियन्सी इज इक्वल टू 1 minus
1 upon gamma RC raised to power gamma minus 1 into rho raised to power gamma minus 1 divided by gamma म्हणतोय मी rho raised to power gamma minus 1 divided by rho minus 1. This is your last formula for the efficiency of the diesel engine. ठीक आहे, हा एकंदरीत असा फॉर्म्युला येत असतो. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट सांगू तुम्हाला की पॉलिट्रॉपिक प्रोसेस आणि पॉलिट्रॉपिक म्हणते मी आयसेंट्रोपिक कॉम्प्रेशन आणि एक्सपान्शनची प्रोसेस आहे ना ॲक्च्युअल डिझेल इंजिनमध्ये फॉलोच होत नाही. ही थिअरॉटिकल प्रोसेस आहे. मग याचा फायदा काय आहे, या प्रोसेसवर बेसिसनेच तुम्ही ॲक्च्युअल इंजिनमधली स्टडी करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला हे तर सगळं माहीत पाहिजे की कोणती प्रोसेस कधी कॉन्स्टंट काय ठेवता येतं, कावर ठेवता येतं. ठीक आहे, तर इथं तुमचं डिझेल इंजिनची प्रोसेस पण डिझेल सायकलची प्रोसेस पण संपली आहे. उद्याच्या लेक्चरला आपण न्यूमरिकल स्टार्ट करू. आता ऑटो सायकल डिझेल सायकलचे न्यूमरिकल घेऊन टाकू पहिले आणि मग लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला फक्त 2 सायकलचे फॉर्म्युले लिहून हे चॅप्टर संपवून टाकू. ठीक, सो दॅट्स इट फॉर टुडे.